नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मागील 7 दिवसांपासून सुरू असणारं उपोषण अण्णा हजारेंनी अखेर मागे घेतलंय. लोकपालची अंमलबजावणी, लोकायुक्त कायदा तसंच शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारेंचं हे उपोषण सुरू होतं. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या दीर्घकाळ चर्चेनंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनावर मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया अण्णांनी दिली. तसंच महाराष्ट्र सरकारकडून बनवला जाणारा लोकायुक्त कायदा देशाला दिशा देईल असा विश्वासही अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय. राळेगण सिद्धीमध्ये केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे आणि अण्णा हजारे यांच्यात सुमारे 6 तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अण्णांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत आणि आम्हाला त्या मान्य आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तर यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचा ड्राफ्ट मांडला जाणार आहे. तसंच जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी नेमून लोकायुक्त कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कृषी मूल्य आयोगावर अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली असून अध्यक्ष नेमण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना स्वायत्ता देण्याची अण्णांची मागणी देखील सरकारला मान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती 10 महिन्यांच्या आत एक अहवाल देणार आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी देशाचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जमवलेला डाटा वापरून 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी मदत राज्य सरकारनं देऊ केली. 1,450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. भाभीजी घरपे हे फेम शिल्पा शिंदेनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत तिनं प्रवेश केलाय. येत्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भारत के मन की बात मोदी के साथ या रथयात्रेचा शुभारंभ मुंबईमध्ये पार पडला. मुंबई काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस काही लपून राहिलेली नाहीये. आता याच पार्श्वभूमीवर आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं धक्कादायक विधान काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींचे विश्वासू मिलिंद देवरा यांनी केलं आहे. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फायदा हा फेब्रुवारीपासूनच मिळणार आहे आणि त्यामुळे या महिन्यापासूनच थकीत रकमेच्या 20% रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील सरकारी, निमसरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 8 ते 24% घरभाडं भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शहरांच्या वर्गीकरणाप्रमाणे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे महानगरांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना 24% घरभाडं भत्ता म्हणून मिळणार आहे. त्यामुळे आता एकूण वेतनातही भरघोस वाढ होणार आहे. राज्य गृहरक्षक दलाच्या वतीनं 11 फेब्रुवारीपासून होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे. घाटकोपरमधील रेल्वे आयुक्तालयाच्या आवारात 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत ही मोहीम या ठिकाणी सुरू राहणार आहे. मुंबईच्या समुद्रातील मत्स्य क्षेत्रात 49 किलो प्लास्टिक कचरा आढळत असल्याचं केंद्रीय सागरी मासे संशोधन केंद्राच्या अभ्यासातून समोर आलंय. मुंबईतील मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये मासे कमी पण प्लास्टिक अधिक असल्याचं आढळलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज वास्तूला पूर्वीची झळाळी मिळावी यासाठी मध्य रेल्वे तब्बल 51 कोटी रुपये खर्च करत आहे. या इमारतीच्या मुख्य गाभ्यातील छोट्या छोट्या नक्षीला नवीन रूप दिलं जाणार आहे. मुंबई शहरातील महत्त्वाच्या 5 उड्डाणपुलांच्याही पुनर्बांधणीच्या कामाला आता वेग आलाय. दादर इथला टिळक उड्डाणपूल, प्रभादेवी इथला कॅरोल पुलासह अन्य 3 पुलांचा यामध्ये समावेश असून पुनर्बांधणीच्या कामासाठी प्रथम सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महापालिकेनं तब्बल 216 कोटींचा कर थकवणाऱ्या 25 कंपन्यांना नोटीस पाठवून मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वारंवार नोटीस पाठवून देखील थकबाकीदार महापालिकेला दाद देत नसल्यानं दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत चाललाय.
मुंबईतील हुतात्मा चौक इथलं प्रसिद्ध फ्लोरा फाउंटन पुन्हा सुरू झालंय. गळती दुरुस्त करण्यात आल्यानं कारंजे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेत. महापौरांचा नवा बंगला शिवाजी पार्क परिसरात साकारला जाणार आहे आणि त्याचं डिझाईनही आता तयार झालंय. मोनोरेल प्रकल्पाचा बहुप्रतीक्षित वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. कल्याणच्या बारवे इथल्या SLF कचरा प्रकल्पाच्या विरोधात शेकडो रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढला. कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा प्रकल्प रद्द न केल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा या रहिवाशांनी दिलाय. घारापुरी बेटावर पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठी उभारण्यात आलेली गरीब गरजूंच्या टपऱ्या दुकानं तर मेरीटाईम बोर्डानं अनधिकृत या ठिकाणी ठरवले आहेत. त्यामुळे पर्यटनावरती व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या जवळपास 25 स्थानिक लघु उद्योजकांवर उपासमारीचं संकट येऊ घातलंय. सरकारने 7वा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ट्रायच्या नव्या नियमानुसार वाहिन्या निवडीचा हक्क 1 फेब्रुवारीपासून देशभरात लागू झाला असला तरी देखील स्थानिक केबल चालकांनी मात्र जुन्या पद्धतीनेच प्रसारण सुरू ठेवल्यानं परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे केबल चालकांमुळे ट्रायने लागू केलेले नियम कागदावरच राहिल्याचं बघायला मिळतंय. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा चांगला फायदा नागरिकांना होत आहे. या योजनेअंतर्गत 6 वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातील तब्बल 55,465 रुग्णांनी उपचार घेतले. वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी नेट ही परीक्षा 20 ते 28 जून दरम्यान होणार आहे आणि त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. आता मालमत्तांची दस्त नोंदणी करताना आधार कार्ड असेल तर यापुढे साक्षीदारांची गरज भासणार नाहीये. या योजनेची अंमलबजावणी येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात येणार आहे. बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांवर वाटाघाटीसाठी लवादामार्फत होणारी पहिली बैठक उद्या पार पडणार आहे. यामध्ये बेस्ट अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होणार आहे. बदलापूरच्या पश्चिमेकडील हेंद्रेपाडा भागात बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचं मंगळसूत्र लांबवलंय, लंपास केलंय आणि ही चोरी या ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणीपर्यंत अनेक गृहप्रकल्प उभे राहिले. त्या प्रवाशांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली तर बदलापूर वांगणी दरम्यान कासगाव जवळ समर्थवाडी रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी कागदावरच आहे. जम्मू काश्मीरमधील शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या तरुणानं बाजी मारली आहे. जम्मू काश्मीरमधील 57व्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब मुंबईच्या राजप्रकाश सुर्वेनं पटकावलाय. या स्पर्धेसाठी 27 राज्यांमधील एकूण 24-45 या बॉडी बिल्डर्सनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये सुर्वेनं हा किताब पटकावलाय. ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू झालं नसतानाही मार्गरोधक लावण्यात आल्यामुळे 3 हात नाका परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. उड्डाणपुलाच्या पायथ्यालगतचा मार्ग चिंचोळा झाल्यानं मुंबई ठाणे मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं बघायला मिळतंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 7 फेब्रुवारीला व्याजदरांची घोषणा करणार आहे. SBIच्या अहवालानुसार RBI 0.25% कपात करण्याची शक्यता आहे. आता करदात्यांना 24 तासांमध्ये आयकर परतावा मिळणार आहे आणि त्यासाठी महसूल विभागानं प्रयत्न सुरू केलेत. मालेगाव खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायालयासमोर आणि वरिष्ठ न्यायालयासमोर वारंवार अर्ज करत राहिलात तर खटला कधी पूर्ण होणार, त्यामुळे खटल्यातील असे सर्व अडथळे जे आहेत ते दूर करून खटला सुरळीत चालेल याची दक्षता घ्या, असं तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं NIAला दिले आहेत. पुण्यातील जुन्नरमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यानं द्राक्ष पिकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. पुणेकर जो वडापाव अत्यंत चवीनं खातात त्याच गार्डन वडापावमध्ये किडक्या बटाट्यांचा वापर होत होता. सोबतच ज्या ठिकाणी हे बटाटे वडे तयार केले जात होते ते ठिकाणही अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडं असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या धाडीमध्ये उघड झालं असून या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यामध्ये किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरण काटकर असं हत्या करण्यात आलेल्या 28 वर्षीय युवकाचं नाव आहे.
पुण्यातल्या वानवडी भागात पीएमपी बसला आग लागली होती। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी हडपसर आगाराचे कार्यशाळा अधीक्षक आणि 2 फिटरांवर या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। राज्यामध्ये कोट्यवधी झाडं लावण्याची मोहीम राबवली जात असताना नागपूरमध्ये गेल्या 6 महिन्यात 1814 झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे। ही माहिती स्वतः नागपूर महानगरपालिकेनेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे। नागपूर विभागात स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा फुगतच चाललाय। नवीन वर्षाच्या 36 दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं अर्धशतक गाठलंय। त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 8 वर पोहोचली आहे। नागपूरमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये 2017च्या तुलनेत 2018 मध्ये तब्बल 61,000हून अधिक वाढ झाली आहे। विमान प्रवास दर मध्यम वर्गाच्या आवाक्यात आल्यानं आणि गडकरी फडणवीस यांच्यामुळे नागपूरला होणाऱ्या विविध कार्यक्रम, व्यावसायिक परिषदा आणि इतरही उपक्रमांमुळे नागपूरमध्ये आता येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे। नागपूरमध्ये पर्यावरणपूरक कटलरीचा वापर केवळ 20%च होतोय। प्लास्टिक बंदसाठी म्हणजेच केवळ पिशव्या असा समज झाल्यानं नागरिकांनी प्लास्टिकला पर्यायी पिशव्या स्वीकारल्या आहेत। मात्र या बंदीमध्ये प्लास्टिकचे ताट, वाट्या, चमचे, ग्लास, कप आदींचा समावेश आहे, ज्याला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असताना देखील या वस्तूंचा वापर होत असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे। गर्भलिंग निदान चाचण्यांनी स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या संशयामधून औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागानं विमल मदर केअर हॉस्पिटलवरती छापा टाकलाय। या छापेमारी दरम्यान पालिकेच्या पथकाला अवैधरित्या बांधण्यात आलेले चेंबर्स आढळून आले। पैठण इथल्या जायकवाडी धरण परिसरात दरवर्षी येणाऱ्या विदेशी पक्ष्यांच्या संख्येत अलीकडे कमालीची घट झाल्याचं खरं तर बघायला मिळतंय। 4 वर्षांपूर्वी जायकवाडीच्या संपूर्ण जलाशयावर लाखोंच्या संख्येनं दिसणारे पक्षी आता हजारोंच्या घरात आहेत। नाणार प्रकल्पाची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर असल्याचा आक्षेप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवला। नाणारसह 14 गावांमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिकांची बाजू ऐकण्यासाठी उच्चस्तरीय सुखेनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे। नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नेत्याचा अडमुठेपणा समोर आलाय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे हे आपल्या गाडीमधून चुकीच्या बाजूने उतरत असताना त्यांनी अचानक गाडीचा दरवाजा उघडला, ज्यामुळे समोरून येणाऱ्या महिलेच्या दुचाकीला दाराची धडक बसली। उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनलाय। एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर 15% वाढ झाली आहे। देशात एलपीजीची मागणी 2025 पर्यंत 34% वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते। जेडीयू नेते प्रशांत किशोर युतीचे नवे चाणक्य ठरणार आहेत, कारण प्रशांत किशोर यांनी ट्विट करत युती होण्याचे संकेत दिलेत। 2014च्या निवडणुकीदरम्यान भाजपचे प्रचार रणनीतिकार म्हणून नावारूपाला आलेले प्रशांत किशोर आता शिवसेनेच्या प्रचाराचं शिवधनुष्य पेलणार आहेत। राजकीय वर्तुळात चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर पार पडलेल्या सेना खासदारांच्या बैठकीला हजेरी लावली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अखेर धरणे आंदोलन मागे घेतलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी ममता बॅनर्जींची भेट घेत आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं। प्रियंका गांधी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विराजमान झाल्यानंतर आता दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात त्यांना कार्यालय देण्यात आलंय। त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या बाजूची केबिन या ठिकाणी देण्यात आली आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रियंका गांधी आता राजकारणात सक्रिय झाल्या आहेत। काल त्यांनी पहिल्यांदाच दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांची भेट घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसनं अपनी बात राहुल के साथ हा उपक्रम सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचं लोकसभा निवडणूक लढवायचं जवळपास निश्चित झालंय। सौराष्ट्र भागातील अमरेलीमधून तो उभा राहणार असल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना इंदिरा गांधींशी करणं म्हणजे इंदिराजींचा अपमान आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे। हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय। भारताचा संदेशवाहक उपग्रह जीसॅट 31चं पहाटे 2:30च्या सुमारास फ्रेंच गयाना इथल्या अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय। भारतानं यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानामधून प्रक्षेपित केले।
आणि बातमीसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि धक्कादायक बातमीनंतर आता बघूयात देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. यावर्षी देशाच्या करवसुलीत 65,000 कोटींची तूट असू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. थेट करांच्या वसुलीत घट होणार असल्याचं देखील भाकीत वर्तवण्यात आलं आहे. लष्करामध्ये काही दिवसांसाठी निधीची कमतरता निर्माण झाली आहे, त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांचे टीए आणि डीए खोळंबले आहेत. प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स यांच्या वेबसाईटवर तसं नमूद करण्यात आलं आहे. केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने केरळ सरकारच्या हाती 102 कोटींचं बिल थोपवलं आहे. देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार असून शेतकऱ्यांचं उत्पन्न, कर्जबाजारीपणा या मुद्द्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी लोकसभेमध्ये लेखी उत्तरात दिली आहे. जीमेलच्या फीचर्समध्ये काही बदल करण्यात येणार आहे. जीमेल इनबॉक्समध्ये बंडल, रिमाइंडर आणि पिन मेल सारख्या फीचर्सची चाचणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्तानं गुगलने ऑनलाईन अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. गुगलनं सिक्युरिटी चेक किया या हॅशटॅगच्या माध्यमातून ऑनलाईन सर्फिंग दरम्यान काही टिप्स दिल्या आहेत. चेन्नईमधील पोरूरमध्ये सर्वात पहिलं रोबोट रेस्टॉरंट सुरू झालंय, जिथे रोबोट फक्त वेटरच काम करत नाहीत, तर रोबोट हे ग्राहकांशी इंग्रजी आणि तामिळमध्ये संवाद देखील साधतायत. तर या रोबोटना बघायला रेस्टॉरंटमध्ये सध्या नागरिकांची एकच गर्दी होती आहे. आणि बातमीसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पॅरिसमध्ये 40 वर्षीय एका महिलेनं दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली आणि या गाडीला लागलेली ही आग म्हणता म्हणता पसरली आणि तिनं या 8 मजली इमारतीचा ताबा घेतला. मंगळवारी पहाटेची ही भीषण दुर्घटना आहे. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. तर या अग्निकांडात 36 जण जखमीही झाले. अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 11 पोलिसांचा देखील समावेश आहे. उत्तरेकडील बाघलान प्रांतातील नियंत्रण चौकीवर हा हल्ला झालाय. रशियाच्या सायबेरिया प्रांतात तीव्र थंडीची लाट आली आहे. किमान तापमान उणे 60 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले, ज्यामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. तर विमान उड्डाणंही उशिरानं होत आहे. बोल्व्हिया देशात झालेल्या भूस्खलनामुळे 14 जण मृत्युमुखी पडले. डोंगरावरून शेकडो टन ढिगारा खाली कोसळल्यानं कित्येक गाड्या यामध्ये दबल्या गेल्यात, ज्यामध्ये 34 जण जखमी झाले. रशियाच्या सायबेरियामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे तापमान उणे 60 इतक्या कमी अंशांवरती जाऊन पोहोचलेलं आहे. तर तापमानात इतक्या मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं नागरिकांना मोठी कसरत करावी लागली आहे. तर नुकताच चीनचे नवीन वर्ष या ठिकाणी सुरू झालंय आणि याच निमित्तानं चीनमध्ये समुद्रकिनारी मोठी आतिषबाजी करण्यात आली. मोठ्या संख्येनं नागरिकांनी ही आतिषबाजी पाहण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी सर्वत्र रोषणाई झालेली बघायला मिळाली. तर पेरूमध्ये हजारो चायनीज नागरिकांनी उत्साहात लुनार नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी विविध पारंपरिक नृत्याच्या कलाकृती देखील या ठिकाणी सादर करण्यात आल्या. तसंच मंदिरांमध्ये जाऊन या ठिकाणी मंदिरांमध्ये नवीन वर्ष हे सुख समाधानाचं जावं यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली. बातमी क्रिकेट विश्वातून भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला T20 सामना आज होणार आहे. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर न्यूझीलंडमधील मालिका जिंकल्यानंतर आता T20 मालिका ही खिशात घालण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. आणि क्रीडा विश्वातील बातमीसह नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.